नमस्कार मित्रांनो, माझं नाव मंदार असलेकर आणि मी सध्या आहे पुण्यामध्ये आणि आज आहे पुण्यामध्ये विसर्जन सोहळा. तर मग तेच शूट करायला त्या निमित्ताने बाहेर पडलोय. माझ्या बरोबर आहे दीपक, माझा जुना मित्र आहे. 5-6 वर्ष झाले आम्ही ओळखतो. तर तोही पुण्यामध्ये माझ्याच कंपनीत कामाला असल्यामुळे निमित्त मिळालेलं आहे मला त्याच्याबरोबर व्हिडिओ शूट करायला आणि विसर्जन सोहळा पाहायला. चला तर मग जाऊया आपण एक एक पुण्यातले सगळे गणपती जेवढे दाखवता येतील तेवढे दाखवायला. सो लेट्स गो, माझ्यासोबत राहा. आपण दाखवूया तुम्हाला कुठले कुठले गणपती दाखवता येतील, डेकोरेशन दाखवता येतील ते सगळे. सो तुम्हाला आता आवाज येत असेल बॅकग्राऊंडला एका गल्लीत जबरदस्त ते डीजे आणि ते वाजतात आहेत. सो तिकडनं सुरुवात करूया आपण. सो 2च मिनिटं मी तुम्हाला दाखवतो. सुरुवात झालेली आहे पहिला वीरचक्र मंडळापासून आणि आजच्या ऑब्झर्वेशन मध्ये हेच आहे की पुण्यामध्ये डीजे याचा फॅड सध्या खूप आहे. अगदी छोट्या छोट्या मंडळांपासून मोठ्या मोठ्या मंडळांपर्यंत डीजे हा गाडीला लावायचा आणि त्याचा गजर करत जायचा. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हेच पाहायला मिळेल आणि काय म्हणतो त्याला, त्यावेळेस मग मला काही बोलताही येत नाही आणि अगदी एवढा आवाज असतो की त्यांना बाजूला सुद्धा काही बोलतो तेही ऐकू येत नाही. तो असंच जाऊया आता दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाला. आपला दिसेल रस्त्यात ते एक एक शूट करत जाऊ आणि मेन जर जे काही गणपती बघायला मिळाले तर ते नक्कीच तुम्हाला दाखवेल. तर मग जाऊया आपण पुढच्या गणपतीला. डेकोरेशन तर एकदम अप्रतिम होतं. मला शूटिंगमध्ये जे दिसतंय थोडे लिमिटेशन्स आहेत जागेचे, पण प्रत्यक्षात बघायला तर एवढं जबरदस्त होतं ना की यार एकदम मजा आली. चला आता जाऊया अजून पुढच्या गणपतीकडे.
एकदम अचानक डीजेचा आवाज रोडचा सुरुवातीला असं चालू झाले ते आता बऱ्यापैकी मी अर्धा रस्ता तरी गेला आणि इथे सगळ्यांची मला ऐकू येत असते. नंतर आम्ही आता झोपलेलो आहोत चहा प्यायला. काय तुला वाटतं? हा माझा पुण्यातला पहिलाच अनुभव आहे की मी खूप एवढी गर्दी पहिल्यांदा बघतोय पुण्यामध्ये. आणि पुण्याचं स्पेशल जे ढोल ताशा पथक आहे हे बघून मला खूप आनंद झाला. आणि मला वाटतं ही पारंपरिक पद्धत जी आहे ढोल ताशाची ही महाराष्ट्राने कंटिन्यू केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हा जो पुण्यातला आत्ता आम्ही जो अनुभवतोय हे खरंच अविस्मरणीय आहे. वर्णनीय म्हणजे ते स्वतः येऊन घेण्यातच मजा आहे. धक्काबुक्की, रेटारेटी आणि कधी शक्य झालं आयुष्यामध्ये तर पुण्यामध्ये एक गणपती विसर्जन कधीतरी एकदा आयुष्यामध्ये नक्की पुण्यामध्ये भेट द्या. अनुभवा.
दरवाजा बंद केलेला आहे. कृपया गर्दी करू नका. चला पुढे जावा. गर्दी करू नका. चला बॅरिकेड जवळ गर्दी करू नका. संभाजी पूल बंद केलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या गणपती बाप्पाचं काही वेळापूर्वी 9:15 वाजता बरोबर 9:15 वाजता म्हणजे 45 मिनिटापूर्वी हे विसर्जन, या विसर्जनाचे व्हिज्युअल्स आपण पाहतोय. मंडळाचे पदाधिकारी सुनील रासने, त्यानंतर महेश सूर्यवंशी यांना आपण पाहतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं विसर्जन हा सोहळा आपण पाहत आहोत. अशा या नयनरम्य सोहळ्यानंतर आम्ही फिरलो ते आमच्या वाटेला आणि जातानाच हे समोर मुठा नदी आणि डाव्या साईडला मेट्रोने हा फोटो काढण्याचा मोह आवरला. तर मग आता लक्ष्मी रोडवरनं आम्ही बरेच सारे गणपती बघितले, तुम्हाला दाखवले आणि आता आम्ही आहोत संभाजी ब्रिजवरती, संभाजी पुलावरती. सो खूप मजा आली, एक वेगळाच अनुभव आज अनुभवायला मिळाला. आणि आता वाजलेले 10 आणि मगाशीच आम्हाला कळलं त्याप्रमाणे दगडूशेठ गणपतीचं विसर्जन ऑलरेडी झालेलं आहे आणि मे बी त्याच्या मागोमाग जे मानाचे गणपती आहेत त्यांचं पण विसर्जन ऑलमोस्ट झालं असावं किंवा होत असेलच. सो आता आम्ही इथेच थांबतोय, 10 वाजलेले आहेत. आम्ही
इथून जातोय आता जेवायला आणि आमच्या रूमवरती. कसा होता दीपक तुझा एक्सपिरियन्स? माझ्यासाठी पुण्यातले गणपती हा फर्स्ट टाइम म्हणजे विसर्जनाचा जो भाग होता तो माझ्यासाठी फर्स्ट टाइम होता आणि उत्सुकता होती पुण्यातलं विसर्जन कसं असतं. आणि पुण्यातलं स्पेशल जे ऐकून होतं स्पेशालिटी आहे जे ढोल पथक आणि बरेचसे ढोल पथक जे मंडळ जे होते त्यांनी खूप उत्तम प्रकारे असं त्यांचं सादरीकरण होतं. आणि मला वाटतं माझा एक संदेश आहे की बरेचसे मंडळांना की तुम्ही जे डीजेचा प्रकार जो आहे तो खूप बऱ्याचशा लोकांना त्रास होतो त्याच्या आवाजाने आणि साऊंडने, त्यापेक्षा हा ढोल पथक जो प्रकार आहे जो पारंपरिक पद्धतीचा आहे त्याचा वापर करावा. त्याच्यातून एक मनाला समाधान भेटतं आणि खरंच तो अनुभव खूप छान होता. आणि हा पुण्यात मला अनुभवायला भेटला आणि फर्स्ट टाइम पुण्यामध्ये गणपतीची एवढी भव्य अशी मिरवणूक बघत आहे आणि छान. मला लक्ष्मी रोडवरती जे आपण केले आपल्याला झालेली धक्काबुक्की हो ती तर मायामध्ये विसरण्यासारखीच नाहीये. पुण्यामध्ये पण एवढा मोठा क्राऊड गणपती विसर्जनसाठी असतो हे प्रथमच अनुभवलेलं आहे आणि छान वाटलं. आणि मला लोकांचा कुठेच कमी नाहीये आणि हा असाच उत्साह मला वाटतं की आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक सण साजरा केला पाहिजे. पण कुठेही म्हणजे एवढी पोलीस व्यवस्था आणि त्यांचं संरक्षण गार्ड आरोग्य विभाग सर्वच प्रकारे ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग होते आणि खूप उत्तम प्रकारे म्हणजे कोणालाही विजा न होता कोणालाही त्रास न होता हा उत्तम प्रकारे गणपती विसर्जन मिरवणूक पुण्यामध्ये चालू आहे, अजूनही चालू आहे. पण आता आम्ही स्टॉप करतोय. बऱ्याच रजा घेतोय तुमची. धन्यवाद सर. भेटू आपण असंच आपलं तर फार लवकर पासून शूटिंगला सुरुवात करू म्हणजे दगडूशेठ आणि मानाचे सगळे गणपती आपल्याला शूट करता येतील. मग रजा घेतो आता तुमची आणि गुड नाईट आणि एन्जॉय करा हा सगळा व्हिडिओ. चलो बाय बाय.